6वा मॅच खेळतोय, कारण की 11:30 वाजेपर्यंत या 6व्या मॅचचा वेळ दिलाय आणि चाललोय आपण 1 वाजता 1 पावणे 1ला हा मॅच सुरू होतोय. विनंती असेल थोडीशी घाई करा दोन्ही संघांना. चला राजावळी प्लीज. वैभव बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी हाताळला गेला. बघा कशा पद्धतीने चेंडूला टाकलाय, शरीरापासून थोडंसं लांब नेण्याचा प्रयत्न. आउट स्विंग बघायला मिळाला. अक्षय कोल्हाने, रोशन उंबरसाडा हे दोन फलंदाजाच्या रूपात हे दोन खेळाडू बघायला मिळतात. बघा प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण सजवत असताना थोडासा क्विक हालचाल करा, विनंती करतोय. भावेश बाबर आणि प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून 1000 रुपये. अक्षय याने जर 4 षटकार जर मारले तर आणि 5 षटकार जर मारले तर क्षितिज घरत दादांच्या माध्यमातून 6 किलो चिकन आहे. 5 मारा की 6 मारा, मात्र 6 किलो चिकन तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे संध्याकाळचा वर्षाचा शेवटचा दिवस तुमचा नक्कीच एन्जॉयमेंटसाठी लाभदायक ठरेल एवढं मात्र नक्की. सध्या 240 रुपये किलो असेल, थंडीचा मोसम आहे, चिकन आहे लक्षात असू द्या. तर केतकी बॉईज खंडीपाडा आणि आई अष्टभुजा लहूपाडा या संघाने टॉससाठी आपले कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचे आहेत. इथे येऊन बसण्याची विनंती करतोय. केतकी बॉईज खंडीपाडा आणि आई अष्टभुजा लहूपाडा. जरा भरपूर वेळ होतोय, विनंती असेल पुन्हा एकदा. वैभव याचा हा चेंडू थोडासा अपुरा पडला, हा झेल. 1 धाव ही मिळाली जाते आणि धावसंख्या याचा झेल थोडासा अपुरा पडला होता. बघा जर पाहिला तर भरपूर अपुरा होता आणि यष्टीरक्षक ज्या पद्धतीनं महेश वारात त्या ठिकाणी काम करत असताना आपण जर पाहिलं 3 चेंडूमध्ये 2 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. आज राजावळी संघाने खास प्रभावित केले, मात्र थोडासा निसटता विजय आणि बोनस मिळालेला विजय त्यांच्या पदरात पडला होता, त्याच्या पदर नाही खिच्यात पडला होता असं सांगायला लागेल. आणि त्या प्रत्येक शब्दावरती प्रेक्षकांचं लक्ष हे नेमकं असतं. लहूपाडा संघाच्या कर्णधाराला आम्ही आमंत्रित करतोय, खंडीपाडा संघाच्या कर्णधाराला आम्ही आमंत्रित करतोय. टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय. काय सुंदर फटका आहे बघा, किती वाकला होता खाली, चेंडूच्या खाली घुसायचं होतं आणि या ठिकाणी आम्हाला समजते हा या खेळाडूचा पॅटर्न शॉट आहे, चौकार. गोरी गोरी केला तू दिल चोरी, गोरी दिसाया गोरी गोरी केला तू दिल चोरी. चला चला घाई करा, विनंती असेल पुन्हा एकदा. प्रत्येक वेळेस टीम मीटिंग किंवा प्रत्येक वेळेस प्लॅनिंग चेंज करावी लागते क्रिकेटमध्ये, मात्र आपल्याकडे वेळ नाही आहे आजच्या दिवसामध्ये, कारण 2 सामने आपण एक्स्ट्रा खेळवतोय. तर भरपूर मॅचेस या ठिकाणी लेट उशिरानं या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती असेल कृपया करून लवकरात लवकर या ठिकाणी मॅच सुरू करा. चला घाई करा. दरबार पुन्हा एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, यष्टीला चेंडू आदळलाय, मात्र मी ओके आहे असं सांगितलंय फलंदाजाने. बघा रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने चेंडू नक्कीच शरीर यष्टीला हा चेंडू आदळलाय. 5 चेंडू टाकून झालेत आणि 6 धावा धावफलकावरती लावल्यात. अक्षय कोल्हा याच्या नावावरती 4 चेंडूमध्ये 5 आणि 1 चेंडूमध्ये 1 धाव करून मैदानामध्ये नॉन स्ट्राइक वरती आहे, तो म्हणजे रोशन. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हायवे एंडच्या बाजूना. वैभव सोळे याचा हा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी धनराज राज याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि फलंदाज बाद झालाय तो अक्षय.
हाल माझे दिलाचे करून अशी जास ग एक नाही पसंत येते तुझी माझी खास ग दिनपुरी साथ अग मान्ना माझी बात दिनपुरी साथ अग मान्ना माझी बात भाऊ भारी खात करत प्यारी वाली बात भाऊ भारी खात करत प्यारी वाली बात नको रागावून दूर गता तुला करा मी याद दिन रात माझ्या दिला रोशन उंबरसाडा आणि रोशन कांबळी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. वेलकम दर्शन डबके. दर्शन या ठिकाणी आलेत. आपण पाहतोय की आमचा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल आवाज दर्शन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतो. तसेच हितेश गणेशकर ऑफिशियल पंच म्हणून त्यांची वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये वर्णी लागते. हितेश सुद्धा आलेले आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. चला विनंती असेल घाई करा. पुन्हा एकदा विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अन्यथा आपल्याला टायमर सेट करावा लागेल प्रत्येक ओव्हरसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न रोशन याच्या बॅटमधनं आपण जर पाहिलं तर किती चेंडू खेळलाय? 2 चेंडू खेळलाय आणि तर 2 चेंडूमध्ये एकच धाव त्याच्या बॅटमधनं आलेले आहे. ऑन साइडला मोठा फटका आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा गेल्यात. षटकार गेलाय. जबरदस्त कामगिरी. तारपा कसा भाव वाजवतो मारीना जव्हारची होती बरी नाचाय आली. तारपा कसा भाव वाजवतो मारीना जव्हारची होती बरी नाचाय आली. काय जबरदस्त फटका होता. षटकारांची धाव फलक मध्ये पुढे सरकतोय. हवेमध्ये चेंडूच्या खाली यष्टीरक्षक आणि फलंदाज रोशन उंबरसाडा बाद. फलंदाजाने यस थँक्यू लवकरात लवकर जर मैदानामध्ये येण्याची विनंती केली जाते. तर गडी बाद झालाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 12 आणि रोशन उंबरसाडा वैयक्तिक 4 चेंडू खेळला आणि 7 धावा करून हा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती असलेला खेळाडू या ठिकाणी बाद होताना दिसतोय. बघा कशा पद्धतीने बाद होतोय. चांगली गोलंदाजी. थोडासा बोटांचा जादू या ठिकाणी चेंडूवरती फिरवली आणि त्याच्यामध्ये फसला जातोय फलंदाज रोशन उंबरसाडा बाद झाला. धावसंख्या 12 असताना 2 बाद 12 अशी धावसंख्या सिद्धिविनायक बेलकडी संघाची. आदरणीय सन्मान्य एकनाथ दादा यांचं खूप खूप स्वागत. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे कर्णधार आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये महत्त्वाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. नेहमी सहकार्य त्यांचं असतं. चला घाई करा जरा विनंती करतोय. एकाने कोणीतरी क्षेत्ररक्षण सजवा. कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण सजवा. राजाबळी संघ आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट चेंडूची नोंद आल्या. धाव फलक पुढे सरकतो 13 वरती. 2च ओव्हरचा मॅच आहे. दुसरं षटक चालू आहे आणि दुसरं षटक चालू असताना आपण जर पाहिलं तर हा एक वाईड आलाय. एक षटकार आला, एक विकेट आला, एक वाईड आला, एक डॉट आलाय. सर्व काही घडताना दिसतंय. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा. आता मात्र एक लिगल डिलिव्हरी पंचांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिली. एक जबरदस्त चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत डॉट टाकले त्या षटकामध्ये. नक्कीच चांगला चेंडू. नक्कीच सुरेख डिसिजन
या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय, मात्र कसा झालाय, चांगला की वाईट? फलंदाजाच्या दृष्टिकोनातून मात्र वाईट झालाय असं म्हणावं लागेल. गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून चांगला झालाय, कारण की मिळालाय विकेट. बघा कशा पद्धतीने झेल टिपला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक अतिशय चांगलं काम केलंय. धाव संख्या 13 धावा, 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा किती जण शतरक्षण लावतात. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राऊंड द विकेट. ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड केलाय आणि फेकण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा कमजोर आलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण 15 धावा, 16 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. टॉस कडे आपण जाऊया. टॉस या ठिकाणी आता कोणाचं मनोगत घेणार नाही, आम्ही फक्त विनंती करतो, चला या लवकर या. क्षितिज गरज यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळं लगेच निर्णय पण कळवायचा, आम्ही तिकडे माईक घेऊन आता येणार नाहीयेत. चला टॉस केला जातो. क्षितिज गरज यांच्या शुभ हस्ते. कंडीपाडा संघाने छाप असा कौल केलाय आणि आलाय छापच. तर सन्माननीय क्षितिज गरज यांना विनंती करतोय, आपण खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हा. तर खंडीपाडा विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. थँक्यू. तर अपेक्षा करतोय, आज आपण पाहतोय की विशाल थापाड आलेले आहेत, म्हणजे समीर गोंडा सुद्धा आला असेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर पारितोषिक त्या दिवशी त्यांनी दर्शन डबका यांच्या पेटीएम पे याच्यावरती पाठवलं होतं कोलांड्याच्या मैदानावरती, जिथे चांगली कामगिरी त्यांच्या संघाने केली. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा गेलेले नाही आहेत. तर विनंती असेल पुन्हा एकदा राजावळी संघाला, कृपया करून थोडंसं आयोजकांना सहकार्य करा, कारण आयोजकांची विनंती वारंवार या ठिकाणी येते आणि ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवावी लागते. ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलंय त्यांची काही नावं या ठिकाणी राहिली होती. आदरणीय सन्मान्य श्री कृष्ण नारायण लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य पोमन यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. मान्य श्री जयंत म्हात्रे, माजी सरपंच कामण यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मान्य श्री विलासजी पाटील, सरपंच माजी सरपंच चिंचोटी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. श्री मम्स केटरर्स त्यांच्या माध्यमातून आपल्या जेवणाची व्यवस्था झाली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. अकबर शेख, प्रकाशजी तुंबडा आणि भावेशजी बाबर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री सचिन घाग यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री सुनीलजी मिश्रा, समाजसेवक यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मॅचला झाली सुरुवात आणि पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. बॅकफुटवरती जाऊन ऑनसाईडला चेंडू खेळला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून शतरक्षकाला चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल, तोपर्यंत थोडंसे हाना झालं होतं, मात्र 2 धाव मिळतील. शर्ती शेवटी 2 धाव पूर्ण झाल्यात. पवन राऊत आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच महेश वारात. पवनला समोर पाठवलं, अगोदर पाठवलंय. वैभवला मागे ठेवलं जात आहे. धीरज निलके मागे राहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं राज सोनकर हा सुद्धा मागे राहतोय. याचा अर्थ बॅटिंग लाईन अजून सुद्धा मागे ठेवली जाते.
आणि सिंगल डबल किंवा मग एक चांगला भरवशाचा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे. तर यानंतर आदरणीय सन्मान्य राजेंद्रजी कोठावले यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सचिन याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये खासा प्रभावित केलंय आज बेलकडी या संघाने. एका वयाचे खेळाडू आहेत, नक्कीच चांगलं कॉर्डिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये दाखवत आहेत. इथून जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल. महेश्वरात स्ट्राइक वरती, धावसंख्या 3. शॉर्ट पेच बॉल शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग एवढी चांगली नाहीये, मिसफील्ड झाले. बघा दुसऱ्या धावेसाठी लगेच निघाले. बघा जो यष्टीरक्षक जो गोलंदाज यष्ट्यांच्या पुढे होता, कदाचित मागे असता तर चेंडू अगोदर यष्ट्यांवरती थोडा अजून वेगाने लागला असता. तर हाताला लागून चेंडू कदाचित या ठिकाणी यष्ट्यांवरती आदळला असावा आणि त्यामुळं आपण पाहू शकताय की फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. मात्र 2 धावा ह्या मिळाल्या. धावफलक पुढे सरकले जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. यानंतर एक बिग मॅच आपल्या समोर येणार आहे. केतकी बॉईज खंडीपाडा आणि अष्टभुजा लहूपाडा, एक बिग मॅच आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. तर कुठे जाऊ नका. हा मॅच संपल्याच्या नंतर दरम्यान डाऊन द लेग हा चेंडू अखूड टप्प्याचा होता, त्याला स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं मारायचं होतं, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि परफेक्ट पंचांनी पकडलाय का चेंडू जातोय डाव्या एसटीच्या बाहेर, वाईटच्या रूपानं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 6. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर विजयासाठी जर लक्ष होतं. दरम्यान हा खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीनं, मात्र 2 धावा मिळतील कारण की तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 8 वरती. टार्गेट जे आहे 16चं, म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय. त्यासाठी त्याने 4 चेंडू खर्च केलेत, अजून 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल या ठिकाणी सामन्यामध्ये आणू शकतो तो म्हणजे बेलकडी संघाला. जसं म्हटलं होतं की परिस्थितीच्या अधीन व्हायचं नसतं, परिस्थितीवरती मात करायची असते आणि परिस्थिती सध्या नक्कीच बिकट आहे, ते म्हणजेच बेलकडी संघाची. एकच धाव मिळेल. सगळं काही सुरळीत चाललंय, मात्र एखादा डॉट बॉल, एखादा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत भरू शकतो. लो स्कोरिंग गेम आहे. 12 चेंडू 16 धावा, हे काही मोठं टार्गेट नाही आहे. मात्र क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 2 धावा सुद्धा कठीण होतात कधी कधी. ऑफसाईडच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षण खराब केलं जात आहे. काय घडतंय, काय बिघडतंय आणि या ठिकाणी इथे थर्ड अंपायर कडे रेफर केला गेलाय. 1 धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहू शकता. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि आमचे थर्ड अंपायर ऑफिशियली या ठिकाणी आलेले आहेत. तर फलंदाज बाद, पवन बाद झालाय, भरपूर लांब होता.
मला वाटतं फेम मध्ये सुद्धा नव्हता असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. धाव संख्या 6 चेंडू 6 धावांची गरज. तर वैभव आलाय आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा मॅच नाहीये. महेश वारात आणि वैभव सोळे, मात्र वैभव नव्यानं मैदानामध्ये आलाय. पंच ओके, मॅच सुरू करा. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज महेंद्र, मागील मॅचचा हिरो, हा जो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. मला वाटतं 700 रुपयाचा मानकरी ठरला होता मागील मॅच मध्ये. एक मॅन ऑफ द मॅच मेडल आणि 700 रुपयाचा मानकरी ठरला होता. आता त्याला डिफेंड करायचे. आज 6 चेंडू मध्ये 6 धावा. पहिला चेंडू डॉट काढावा लागेल किंवा मग विकेट घ्यावा लागेल इथे. आणि या ठिकाणी संधी होती, संधी चुकली आहे. संधीला मी म्हणे खेळाडू चुकलाय, कारण इथे डॉट किंवा विकेट सामन्यामध्ये आणू शकतोय बेलकडी संघाला. आणि जशा धावा मिळतील तर प्रवास सोपा होत जाईल राजावली संघाचा. राजावली संघ एक चांगल्या फॉर्ममध्ये या वर्षामध्ये नक्कीच चांगलं काम तो करतोय. 5 चेंडू मध्ये 5 धावा जर डिपेंड केल्या तर जयेश पाटील डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. पहिला चेंडू 1 धाव दिल्याच्या नंतर दुसरा चेंडू एक चांगला निर्धाव हाताळला जातोय. जयेश पाटील वीर मराठा डोंगरीपाडा संघाचे खेळाडू आहेत आणि महेंद्र याने जर 5 धावा या डिफेंड केला त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जयेश पाटील यांच्या माध्यमातून क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. चेंडूची लांबी बघा जरा, थोडासा पुढे टाकला होता चेंडू आणि त्याच्यामध्ये फसला आहे. जवळजवळ यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन होतं. जर डिपेंड केला तर सिराज शेख यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये दिले जातील. सिराज शेख यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. आता 3 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू डॉट काढलेत बॅक टू बॅक. 3 चेंडू 5 धावा. रंगत स्थितीमध्ये मॅच. वैभव सोळे हवेमध्ये चेंडू आहे, डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला शॉट. आता मात्र मॅच फसली आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल, कारण की या चेंडूवरती वैभव सोळे बाद झालाय. इथे नक्कीच चांगली गोष्ट नक्कीच घडली ती बेलकडी संघासाठी, मात्र वाईट गोष्ट घडली ती या राजावली संघासाठी. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. इथनं सुद्धा मॅच घेऊन जाऊ शकतो राजावली संघ, आपण पाहिलेलं आहे. कारण की धीरज त्यांच्याकडे आहे, राज त्यांच्याकडे आहे आणि अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत 2. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असणार आहे. तुझे नाव रे, नाचतो किती छान रे. जोडीची काय जबरदस्त पारितोषिक मात्र लागलंय. जयेश पाटील वीर मराठा डोंगरीपाडा संघाचे खेळाडू आहेत. महेंद्र कोल्हा याच्यासाठी या डिपेंड करा आणि 500 रुपये कमवा. तसेच सिराज शेख कामन यांच्या माध्यमातून सुद्धा 5 धावा डिपेंड करा आणि 500 रुपये कमवा. पारितोषिक लागलाय महेंद्र कोल्हासाठी. मात्र धीरज निलके आलाय, त्याला 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या संघाला जिंकण्यासाठी करायचे आहेत. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग खराब आहे. नक्की शतरक्षक आलाय रोशन, थोडीशी मिसफील्ड झाली. मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. तर 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची गरज.
महेश वारात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता महेश हा ओपनिंगचा प्लेअर आहे आणि हा नक्कीच धीरजपेक्षा तरी एक कॅल्क्युलेट रिस्क घेणारा हा प्लेअर आहे. महेश वारा त्याला पुढे पाठवलंय. पवन राऊत त्याला पुढे पाठवलं होतं मात्र वैभवला मागे ठेवलं होतं. याचा थोडासा त्रास होताना दिसेल किंवा मग इथे आपण पाहू शकतो काय घडेल. एक चेंडू 4 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. एका बाजूने बेलकाडी दुसऱ्या बाजूने राजावळी. जबरदस्त मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 4 धावांची गरज. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. दरम्यान पंचांकडं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पव्या वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहणं गरजेचं आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. संघ पराभूत झालाय तो म्हणजेच या खेळाडूने 500 रुपये या ठिकाणी कमावलेत सिराजभाई शेख यांच्या माध्यमातून. महेंद्र कोला याने तर जयेश पाटील याच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये म्हणजे 1000 रुपये. आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच पर्यंत त्याने 1700 रुपये कमवलेत. तर खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 6 चेंडूमध्ये 6 धावा ज्याने डिपेंड केला तोच असेल